महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2023। तर आपण इथे पाहतोय जाहिरात। राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 विरोसा तालुका वडसा देसाईगंज जिल्हा गडचिरोली आपण येथील पाहतोय। तर त्यामध्ये एकूण 189 जागा भरल्या जाणार आहेत सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी। तर आपण बघूया की कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत। तर अनुसूचित जाती या प्रवर्गाला एकूण 8 जागा भरल्या जाणार आहेत। त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 7 आणि माजी सैनिक 1 अशा एकूण 8 जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आहेत। तर अनुसूचित जमाती या प्रवर्गाला एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत। त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 17, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 4, अंशकालीन पदवीधर 1, पोलीस पाल्य 1 आणि गृहरक्षक दल 1 अशा एकूण 27 जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आहेत। त्यानंतर आपण बघूया विज अ साठी एकूण 2 जागा भरल्या जाणार आहेत। त्या आपण सर्वसाधारणसाठी आहेत दोन्ही पण जागा। त्यानंतर आपण बघूया भज ब साठी 1 जागा आहे, ती पण सर्वसाधारणसाठी आहे 1 जागा भज ब ची। त्यानंतर आपण बघूया भज क साठी एकूण 6 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 5 आणि माजी सैनिक 1 अशा एकूण 6 जागा भज क साठी आहेत। त्यानंतर आपण बघणार आहोत भज ड साठी एकूण 5 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारण 4, माजी सैनिक 1 अशा एकूण 5 जागा भज ड साठी आहेत। त्यानंतर आपण बघणार आहोत विमा प्र साठी 1 जागा आहे, ती पण सर्वसाधारणसाठी आहे। त्यानंतर आपण बघूया इमा व साठी एकूण 20 जागा भरल्या जाणार आहेत, त्यामध्ये सर्वसाधारण 12, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, माजी सैनिक 3, अंशकालीन पदवीधर 1, पोलीस पाल्य 1 आणि गृहरक्षक दल 1 अशा एकूण 20 जागा इमा व साठी आहेत। त्यानंतर आपण बघणार आहोत SCBC साठी एकूण 19 जागा भरल्या जाणार आहेत, सर्वसाधारण 11, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, माजी सैनिक 3, अंशकालीन पदवीधर 1, पोलीस पाल्य 1 आणि गृहरक्षक दल 1 अशा एकूण 19 जागा SCBC साठी आहेत। त्यानंतर आपण बघणार आहोत EWS साठी एकूण 22 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 14, खेळाडू 1, प्रकल्पग्रस्त 1, माजी सैनिक 3, अंशकालीन पदवीधर 1, पोलीस पाल्य 1 आणि गृहरक्षक दल 1 अशा एकूण 22 जागा EWS साठी आहेत। त्यानंतर आपण बघूया खुला अराखीव या प्रवर्गासाठी एकूण 78 जागा भरल्या जाणार आहेत, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 46, खेळाडू 4, प्रकल्पग्रस्त 4, भूकंपग्रस्त 2, माजी सैनिक 12, अंशकालीन पदवीधर 4, पोलीस पाल्य 2 आणि गृहरक्षक दल 4 अशा एकूण 78 जागा खुला अराखीव या प्रवर्गासाठी 78 जागा भरल्या जाणार आहेत। तर आपण या पहिल्या 189 जागा देसाईगंज गडचिरोली येथील। तर आपण इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे SCBC वाल्यांसाठी प्रमाणपत्र अपलोड करण्याची गरज नाहीये। त्यामध्ये त्यांनी सांगितले की जर अर्जाची पावती असेल तर तुम्ही ते हे करू शकता अपलोड, आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते, कागद पडताळणी जेव्हा असते, तेव्हा तुम्हाला प्रमाणपत्र असणे कंपल्सरी आहे SCBC वाल्यांसाठी। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून जर फॉर्म भरू इच्छित असाल तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकतात, पण खुल्या प्रवर्गातील उमेदवार हे मागासवर्गीय प्रवर्गातून फॉर्म भरू शकत नाहीत, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। आणि येथे अनाथ या प्रवर्गासाठी एकूण 2 जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर करा, आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत। धन्यवाद।